नमस्कार आणि वेलकम टू द न्यू व्लॉग ऑफ द तनया निखिल. मी तनया तुमचं खूप मनापासून स्वागत करते आपल्या आजच्या व्लॉगमध्ये. ॲक्च्युअली मी कालच व्लॉग शूट करणार होती. मी असं ठरवलं होतं की आपण प्रॉपर डेलीचे व्लॉग आहेत ना तसे करूयात, म्हणून मी काल करणार होती. बट काल माझ्या सकुड्याचं हे होतं, वॅक्सिनेशन होतं. 13 म्हणजे 9व्या महिन्यानंतरच एक देतात टायफॉईडचा, जो आमच्याकडनं मिस झाला होता. गव्हर्नमेंटला देत नाही, प्रायव्हेटला देतात. तर आम्ही तो दिला आणि त्याच्यानंतर सखीचे हाल इतके वाईट झाले होते. तिला या आधी पण बऱ्याच वॅक्सिन दिला आहे, बट फर्स्ट टाईम ती इतकी अशी डायरेक्ट पूर्ण गळाली होती. ती 4-5 तास झोपली आल्यावर आणि उठल्यानंतर पण ती एका जागी पडून होती, म्हणजे ती उठतच नव्हती, ती तो पाय चालवत नव्हती. नंतर मी तिला औषध वगैरे दिले. असं करून करून संध्याकाळी ती जरा बरी झाली. मग माझ्या जीवाला आणि तोपर्यंत माझा हातही बिघडला होता. मला आता हे दिसताना खूप छोटं दिसतं, बट खूप कठीण पेन देतं, म्हणजे इथली सनक डायरेक्ट डोक्यापर्यंत जाते. सो काल माझं असं काही मूडच नव्हता, अजूनही नाही. याच्यावर पटकन काहीतरी डिसिजन घेणार आहे मी आता, ऑपरेशनचा किंवा ते इंजेक्शनने काढून घ्यायचा, कारण मला पीठ मळायला खूप जास्त त्रास होतो आहे. त्यामुळे काल सकाळपासून आम्ही पोळी वगैरे पण नाही खाल्ली आहे, कारण नाहीच होऊ शकत ते. असो तर मी ना एक छान प्रॉडक्ट मागवलं आहे. ते याच्यासाठी आहे, कारण आम्ही कॅफेमध्ये वगैरे जास्त जात नाही, कारण मी दूध वगैरे घेत नाही, मला कॉफी वगैरे काही चालत नाही. घेतली तरी ती ब्लॅक कॉफी घेते जी वेट लॉसला वगैरे हे करतात. बट निखिलला आवडता कॅफे टाईप कॉफी, तर त्याच्यासाठी एक मशीन मागवलं आहे. तर पटकन आधी तो व्हिडिओ बघा आणि त्याच्यानंतर मी ना साड्या घेतल्या आहेत, त्या तुम्हाला मला दाखवायच्या आहेत. तसं मी गुढीसाठी आणि माझ्यासाठी असं घेतलेलं आहे. सो पटकन हा व्हिडिओ बघा, मग तुम्हाला त्या साड्या दाखवते. कॅफेसारखी कॉफी आता घरी करण्यासाठी हे आलं आहे अगारोचं इम्पेरियल एक्सप्रेसो कॉफी मेकर. या कॉफी मेकरच्या बॅक साईडला हा 2 लिटरचा वॉटर टँक आहे. सोबतच हा एक नॉब आहे जो स्टीम मॅनेज करतो. सोबतच यासोबत हे एक कोटा फिल्टर आणि एक लेवलर मिळतं, ज्याने आपण कॉफीची लेवल मॅनेज करू शकतो. मी आधी वॉटर टँकमध्ये वॉटर ॲड करून घेतलं, त्यानंतर कोटा फिल्टरमध्ये कॉफी टाकून त्याची लेवल मॅनेज करून घेतली. मॅक्स लेवल तिथे दिलेली आहे, बट असं काही नाही की आपण तेवढीच ॲड केली पाहिजे. त्यानंतर हे जे फिल्टर आहे ते मी कॉफी मशीनला अटॅच करून घेतलं. स्विच ऑन केल्यानंतर वेट करायचा जोपर्यंत तो जो काटा आहे तो कॉफीचं जे इंडिकेटर आहे तिथपर्यंत जात नाही. तिथे गेल्यानंतर हा जो ग्रीन लाईट आहे हा पण ब्लिंक करायचा बंद करतो. जसं की तुम्ही व्हिडिओमध्ये बघताय की इंडिकेटरवर गेल्यानंतर हा ग्रीन लाईट आपोआपच बंद झाला आहे. त्यानंतर बटन दाबताच ह्या ट्रू ड्रीप आउटलेटमधनं कॉफी मस्त बाहेर आलेली आहे. तुम्ही बघू शकता कॉफीचा वरचा फेस आणि खालची कॉफी. मी कॉफी घेत नव्हती, बट निखिलला हे खूप जास्त आवडलं होतं. त्यानंतर यात अजून एक फंक्शन आहे, ते म्हणजे कॉफी लाटे करण्यासाठी या फ्रॉथर बटनवर क्लिक केल्यानंतर एका डिझायर टेम्परेचरपर्यंत ते येऊ द्यायचं. त्यानंतर टेम्परेचर स्टीम नॉबने सेट करायचं. आधी या फ्रॉथरमधनं थोडंसं वॉटर येतं, ते साईडला केल्यानंतर थंड दूध जे आहे ते मस्त मी घेतलं होतं आणि तुम्ही बघू शकता की ते दूध किती छान फ्रॉथ झालं आहे. त्यानंतर हे क्लीन करणं पण अगदी इझी आहे, सो मी ते क्लीन करून घेतलं. यात जे खाली वॉटर साठतं त्याच्यानंतर हा जो लाल बटन आहे तो वरती येतो, तर ते पण आपण ओपन करून छान क्लीन करून घेऊ शकतो. हे प्रॉडक्ट मी खाली टॅग करते, नक्की चेक कर. लुक ॲट दिस मॅन. एक दिवस याच्यावर मी थोडं किचन काय सोडलं, जस्ट बिकॉज मी माझ्या लेकीला खाऊ घालत होती. काय केलं निखिल तू? ॲक्च्युली मी थालीपीठ तव्यावर पण टाकून आलेली होती, त्याला फक्त पलटवायलाच पाठवलं होतं. बट ड्यू टू दिस मॅच, इथून तुम्हाला दिसतंय की नाही माहीत नाही, बट प्रॉपर धूर झालाय घरात. काय भरोसा ठेवावा तुझ्यावर. हे बघा पप्पा सोबत मॅचची मजा घेताना. सकू हाय कर. सकू मोठ्याने म्हण हाय. गोडे. आणि म्हण पाहिजे पाहिजे म्हण ना. पाहिजे म्हणजे बिस्किट तर म्हणून दाखव. बिस्किट शकू बिस्किट. खूप भाव खाते म्हणायला. तर मागच्या 4 दिवसात सखी 4 नवीन शब्द शिकलीये. बिस्किट, पाहिजे, म्हणजे आणि अजून काय रे? नाही दे घेते म्हणत होती. अजून एक शब्द आहे. तर ती सकाळी उठल्या उठल्या मला म्हणते मम्मा बिस्किट, मम्मा बिस्किट. मम्मा बिस्किट म्हणजे मम्मा पाणी दे. परत नंतर मम्मा बिस्किट म्हणजे मम्मा केळी दे. हे 2 दिवसात मी हे केलंय. दुपारी जेव्हा बिस्किट ओरडते तेव्हा म्हणजे पाहिजे, म्हणजे तेव्हा पाणी हवं असतं. काल ना निखिल मस्तानी पित होता आणि त्याने फ्रीज मधनं काढून ती घेतली. तिला थोडी चाटवली सुद्धा.
आणि ती संपल्यावर त्याने ते डस्टबिनमध्ये फेकून दिलं. बट तिने ते बघितलं होतं की ती फ्रीजमधनं काढली आहे. त्यानंतर सखी 15 मिनिटं फ्रीजजवळ उभी होती. निखिल म्हणायची पाहिजे पाहिजे पाहिजे. आम्हाला इतकं हसत होतं की तिला ते शब्द कसं काय कळत आहे. हे 3 वर्ड्स अवघड आहे. ती आता बोलली नाही बट ती कंटिन्यू बोलत असते. तिला आता ते कॅमेरा कळायला लागलाय बहुतेक थोडंफार. आणि म्हणजे तिला म्हणजेचा मिनिंग कळत नाही. बट ती कधी कधी मम्मा म्हणजे पप्पा म्हणजे दिदीला आवाज येताना म्हणजे तसे 4-5 शब्द आहे जे ती आमचे ऐकून कंटिन्युअस म्हणायला लागली आहे. त्यात बिस्किट ती जेवणाला पण म्हणते आणि बिस्किट तर बिस्किटाला पण म्हणते. काल तिथे हाईड अँड सीकचा पुडा होता जो मी माझ्यासाठी आणलेला होता. तिला तर मी काही खाऊ घालत नाही बट ती साडी मम्मा बिस्किट सखी म्हण ना बिस्किट सखी बिस्किट नाही. आम्हाला आता स्वतःच्या हाताने जेवायचं असेल. दे मला खाऊ घाल. मम्माला दे. नाही द्यायचं. सध्या आम्ही कोणाची मॅच आहे RRची मॅच आहे. खूप बिझी सध्या मॅच बघणार. ती जनरल TV बघत नाही. इव्हन आमच्याकडे IPL पण सुरू नसते. आज काय लहर आली निखिलला माहित नाही आणि त्याची मजा थोडी ती पण घेतीये. बट ठीक आहे मला साड्या दाखवायच्या माझ्या लक्षात आहे. बट आता हे सगळं झालं की मग साड्या पण दाखवते. फायनली मी साड्या घेऊन आली आहे. साड्या मी सकाळच्या काढून ठेवल्या पिको फॉलला द्यायला. बट थँक्स टू सखी ती मला काहीच करू देत नाही आहे सध्या तरी. बाय द वे मागच्या ब्लॉगमध्ये बऱ्याच जणांनी गंठनवर खूप साऱ्या कमेंट केल्या की राहू दे नको असं करू नको तसं करू. तर बदलायचंच आहे असं 100% नाही आहे. चेंज याच्यासाठी करायचं होतं की ती उंची म्हणजे माझ्या ते तब्येतीला नाही सूट होत. मला ते जरा वरती येतं. ते एक रिझन होतं. सेकंड रिझन होतं ते जे मंगळसूत्राचे वाटा आहेत ना ते त्या याला शोभत नाही असं माझं मत आहे. त्यामुळे मला चालू होतं चेंज करायचं. बट तुम्ही एवढे सगळं म्हणताय तर बघते मी काहीतरी उपाय. 1-2 जणांनी मला सुचवलं पण की उंची कमी आहे तर मागे चैन वगैरे लावून मिळते किंवा फक्त मंगळसूत्र बदल. तर बघूयात पुढचा विषय अजून. बट मी विचार करते. तसं आवडतं एवढंही काही टाकून द्यायसारखं नाही आहे. छान येते. बट असताना प्रत्येकाच्या डोक्यात असं पाहिजे तसं पाहिजे. तसं माझ्या डोक्यात आहे काहीतरी आणि साधं सिंपल आहे. तर ते पण करेलच मी लवकर. म्हणजे एक जे साधं सिंपल आहे ना ते मी जूनपर्यंत करायचं ट्राय करणार आहे. तशी माझी बचत चालू आहे आणि नंतर याचं बघता येईल. तर मी ह्या 2 साड्या घेतल्या होत्या. मला दाखवत आहे. तर मी ह्या अशा 2 साड्या घेतल्या ह्यावेळेस. काठ वगैरे सगळं दाखवते. तर मी दरवर्षी ना गुढीला नवीन साडी घेते. मागच्या वर्षी राहून गेली कारण मागच्या वर्षी मी सिन्नरला होती. तर मी दरवर्षी गुढीला नवीन साडी घेते आणि ती नेसावून झाल्यानंतर मग मी नेसते. बट ह्यावेळेस जेव्हा मी साडी घ्यायला गेली तेव्हा मला एकाच याचे 2 कलर आवडले. म्हणजे एकाच साडी पॅटर्नमध्ये 2 कलर आवडले. तर मग मी घेऊन आले. त्यातला पहिला आहे हा पिंक आणि याची अशी बॉर्डर आहे. तर ह्या सेमी सिल्कवाल्या आहेत. प्युअर सिल्कच्या साड्या नाही आहेत. बट अशा लग्न कार्यात वगैरे घालण्यासाठी छान आहे. आणि त्यातलाच मला हा अजून एक कलर आवडला होता ब्ल्यू. तर तुम्ही सांगा गुढीला कोणती घालू आणि मी कोणती घालू त्या दिवशी. दोघींना सेम घालायचं आहे. तसं गुढी उभारण्याचे बरेच हे पण असतात कारण दरवर्षी आदल्या दिवसापर्यंत कन्फ्युजन असतं. कारण बऱ्याच जणांचं म्हणणं असतं की संभाजी महाराजांमुळे उभारू नये. बट परत ते कसं होतं की यार वर्षानुवर्ष चालत आलं आहे त्यामुळे खूप कन्फ्युजन असतं. बट मनात जे असतं ते मेन आहे. मनात ते नवीन वर्षासाठी आहे. महाराजांचा अपमान व्हावं असं कोणत्याच भारतीयाला वाटणार नाही. कोणत्याच नाही. सो त्याने कोणताच माणूस म्हणजे कोणताच पुरुष त्या उद्देशाने कधीच उभारत नसेल. जर कोणी उभारत असेल तर त्याच्यासारखा विकृत माणूस या जगात नाही. तर फक्त नवीन वर्ष म्हणून मग हे सगळं कारण ते आपण जास्त मानतो. आपल्या वर्षाचा पहिला सण आहे असंही मानतो आपण. तर म्हणून मी ह्या 2 सुंदर घेतल्या आहेत. आणि ह्या मी घेतला होता लक्ष्मी रोडवरनं. दुकानाचं नाव आहे तेजस्विनी सिल्क. तर तुम्हाला कोणती छान वाटते. मला तसं वाटतंय ही गुढीला घालावी आणि ही मी घालावी कारण ही जरा जास्त छान दिसते. असा कलर मला पैठणीत घ्यायचा आहे बट कधी नशीब येतो काय माहिती. मी बी लग्नाच्या वाढदिवसाला वगैरे घेईन. तर अशा होत्या. अजून पण काही साड्या आहेत बट मी त्या सध्या वरती ठेवल्या आहेत. तर त्या मी साडी कलेक्शनचा ब्लॉग लवकरच करेल कारण बऱ्याच जणांनी विचारलं आहे ताई सांग कसं आहे काय कशा आहेत साड्या त्या दाखव. तर माझं असं आहे ना की मला साडी कलेक्शन दाखवताना साईडला एक फोटो तरी हवा आहे त्या साडीचा. म्हणजे मग जास्त क्लॅरिटी कळते. असं दाखवून कळण्यापेक्षा तो फोटोत बघितलेला जास्त कळतो. तर मी सगळे फोटो शोधते ज्या दिवशी सापडतील म्हणजे लवकरच. तर मी मस्त तो पण एक ब्लॉग घेऊन येईल. अदर दॅन दॅट आज अजून एक अशी छान न्यूज घडली की मी जेव्हा हे सुरू केलं होतं ना
हे यूट्यूब किंवा जेव्हा चांगला रिस्पॉन्स मिळायला लागला, माझी इच्छा होती बरं का की मला हे असं एखादं प्रॉडक्ट घ्यावं प्रमोशनला, ज्याची मी मनापासून इच्छा करते की यार नाही यार मी किंवा कोणा इन्फ्लुएन्सरचं बघितलं ना की यार किती भारी यांना हे प्रॉडक्ट असं असं मिळालं आहे, तर तसं काहीतरी मला आज मिळालं आहे आणि मी खूप खुश झाली की यार चलो म्हणजे थोडंफार आपण त्या लाईनवर चाललो आहे. तसं मी मागे तुम्हाला बोलली होती आलतू फालतू प्रमोशन मी करणार नाही आहेत आता, इव्हन या आधीही करत नव्हते, बट आलतू फालतूपेक्षा आता मी खूप जास्त प्रमोशन आपल्या मोठ्या व्हिडिओत करणार नाही आहे. मोठा व्हिडिओ हा मी आपल्यासाठीच ठेवणार आहे, केले तरी छोटे छोटे व्हिडिओ असतील. तर बस आज पुरतं एवढंच. तुम्हाला जर आपला आजचा ब्लॉग आवडला असेल तर डू लाईक शेअर अँड सबस्क्राईब आणि असंच प्रेम देत राहा मला, निखिलला आणि सखीला. साड्यांबद्दल खाली कमेंटमध्ये नक्की सांगा. आपण भेटूयात पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत थँक्यू.